नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर। आज आपल्यापुढे सोलापूर शहरातील एका कर्तृत्ववान अशा प्रकारच्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ठेवण्याकरता आलेलो आहे। खरं तर सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये अनेक कर्तृत्ववान अशा प्रकारच्या व्यक्ती होऊन गेल्या, ज्यांनी या सोलापूर शहराला व जिल्ह्याला आधुनिकतेच्या वाटेवर आणलं। या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यामध्ये, येथील सामाजिक जीवन बदलण्यामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका निभावली। सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय अशा विविध क्षेत्रामध्ये या कर्तृत्ववान व्यक्तींनी दिलेल्या योगदानामुळेच आजचा हा सोलापूरचा विकास घडून आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। या कर्तृत्ववान व्यक्तींमध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये ज्यांनी आपल्या योगदानाने आणि आंबेडकरी चळवळीमध्ये अतिशय निष्ठावान बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपला नावलौकिक प्रस्थापित केला आणि सोलापूर जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीमध्ये अत्यंत अमूल्य अशा प्रकारचे योगदान देणारं व्यक्तिमत्व म्हणजे जीवप्पा उर्फ अण्णासाहेब सुभानराव ऐदाळे। ऐदाळे यांनी खूप मोठ्या प्रमाणावर सोलापूर शहर, जिल्हा या भागामध्ये आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन चळवळ जी काही बाबासाहेबांनी चालू केलेली होती, या सगळ्या चळवळीला गती देण्याचं एक अत्यंत महत्त्वपूर्ण काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। हे ऐदाळे यांचं घराणं जे आहे ते मूळचं जतचं होतं आणि या ऐदाळ्यांच्या घराण्यामध्ये शटनाक नावाचा एक अत्यंत बलवान अशा प्रकारचा, शक्तिशाली अशा प्रकारचा पुरुष होऊन गेला आणि या शटनाकाकडे 8 ऐरावतींचं बळ आहे असं मानलं जात असे आणि यांचं मूळ आडनाव जे कांबळे होतं, परंतु शटनाकाच्या या 8 ऐरावतीच्या बळाच्या मुळे हळूहळू ऐरावताचं अपभ्रंश होत होत ऐदाळे हे आडनाव हे त्यांना प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। ऐदाळे परिवारास जतच्या डफळे संस्थानामध्ये मोठा मान होता। या संस्थानात राजसत्तेकरता, गादीकरता एकदा तंटा निर्माण झालेला असताना शटनाकाने ब्रिटिश पॉलिटिकल एजंट पुढे दिलेल्या साक्षीमुळे या राज्यकर्त्याला, तत्कालीन जो कोणी राजा गादीवर बसला त्याला ती गादी प्राप्त झाली आणि शटनाकाच्या साक्षीमुळे ती झाली। म्हणून जतच्या गावकुसाला लागून 4 एकराचा बागायती मळा हा राजाने शटनाकाला इनाम म्हणून दिलेला होता आणि यामुळे ऐदाळ्यांचं हे जे काही घराणं आहे, हे घराणं हे एका अर्थाने आर्थिकदृष्ट्या स्थिर असलेलं, सधन असलेलं अशा प्रकारचं घराणं हे बनलेलं होतं। या शटनाकाला 2 मुले होती। एकाचं नाव शंकर तर दुसऱ्याचं नाव सुभान। शंकर यांच्या पोटी निंगप्पा हा पुत्र जन्माला आला, तर सुभानांच्या पोटी जी मुलं जन्माला आली त्यामध्ये जीवप्पा हे त्यांच्या पोटी जन्माला आले। म्हणजे सुभानाच्या पोटी जीवप्पा तर शंकरच्या पोटी निंगप्पा अशी 2 कर्तृत्ववान मुले ही या शटनाकाच्या घराण्यामध्ये, ऐदाळ्यांच्या घराण्यामध्ये जन्मास आलेले आपल्याला पाहायला मिळतात। जीवप्पांचा विवाह काशीबाई यांच्याबरोबर झाला। काशीबाईची धाकटी बहीण जिचा विवाह जीवप्पांचे धाकटे बंधू नीळकंठ यांच्याबरोबर झालेला होता। जीवप्पांचे पुणे येथील अहिल्या आश्रमामध्ये मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण हे पूर्ण झालेलं होतं। सुदैवाने जीवप्पांच्या पत्नी देखील शिक्षित होत्या, त्यांचंही मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण हे पूर्ण झालेलं होतं। जीवप्पांना विश्वनाथ नावाचा एक मुलगा आणि विठाबाई नावाची एक मुलगी अशी 2 अपत्ये झाली। विश्वनाथ हा सैन्यामध्ये नोकरीला लागला, तर त्यांची मुलगी विठाबाई हिचा विवाह सोलापुरातील दिगंबर चाटे यांच्याबरोबर लावून देण्यात आलेला होता। या जीवप्पांनी काही काळ लक्ष्मी विष्णू मिलमध्ये देखील नोकरी केलेली होती।
म्हणजे या विवाहामुळे जीवप्पांचा जो काही विवाह झाला त्यामुळे ते जत संस्थान सोडून सोलापूरमध्ये स्थलांतरित झाले, सोलापुरातच राहिले. इथे असलेल्या लक्ष्मी विष्णू मिलमध्ये देखील त्यांनी काही काळ नोकरी केली. परंतु जीवप्पांच्या आयुष्याचं खऱ्या अर्थाने सोनं जे झालं ते बाबासाहेबांच्या संपर्कात आल्यामुळे. खर तर ऐदाळे कुटुंबाचा संबंध जो बाबासाहेबांच्या बरोबर आला तो सर्वप्रथम निंगप्पांमुळे आलेला होता. म्हणजे जीवप्पांचे जे चुलत बंधू होते निंगप्पा हे राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेल्या मिस क्लार्क बोर्डिंगचे सुपरिटेंडंट होते. आणि हे निंगप्पा पुढे बाबासाहेबांनी केलेल्या शिफारशीमुळे शेटफळ बावी, सोलापूर जिल्ह्यातीलच शेटफळ बावी या गावी वालचंद कोठारी यांनी सुरू केलेल्या वसतिगृहामध्ये सुपरिटेंडंट म्हणून नोकरीला लागले किंवा सुपरिटेंडंट म्हणून त्यांनी तिथे काम पाहिलं. काही काळ रमाबाईंची प्रकृती ठीक नसताना त्या तिथे राहायला देखील आलेल्या होत्या आणि बाबासाहेबांच्या बरोबर कोठारींचं, वालचंद कोठारींचे अतिशय चांगले घनिष्ठ अशा प्रकारचे संबंध होते. बहिष्कृत हितकारणी सभेच्या पहिल्या सभेमध्ये सोलापुरातून फक्त निंगप्पा ऐदाळे यांनाच बोलावण्यात आलेलं होतं. आणि या बहिष्कृत हितकारणी सभेच्या बैठकीमध्ये 1 जानेवारी 1925 रोजी असं ठरवल्याप्रमाणे सोलापुरातील थोरला राजवाडा येथे तक्क्याच्या बाजूच्या खोलीमध्ये अस्पृश्य आणि मागास विद्यार्थ्यांसाठीचं पहिलं वसतिगृह हे सुरू करण्यात आलं. आता राजवाड्याच्या ठिकाणी, थोरल्या राजवाड्याच्या ठिकाणी तक्क्याच्या बाजूला एका खोलीमध्ये या वसतिगृहाची सुरुवात झाली आणि या वसतिगृहामध्ये 17 विद्यार्थी हे प्रारंभीच्या काळामध्ये प्रवेशित झाले. आता मग या वसतिगृहाकरता सुपरिटेंडंट म्हणून कुणाची नेमणूक करण्यात यावी, अधीक्षक म्हणून कुणाला नेमावं, हा प्रश्न जेव्हा बाबासाहेबांच्या पुढे निर्माण झाला त्यावेळेला बाबासाहेबांनी जीवप्पा ऐदाळे यांची नियुक्ती या पहिल्या वसतिगृहाच्या अधीक्षकपदी, सुपरिटेंडंटपदी केली. आता हे वसतिगृह सुरू तर झालेलं होतं, परंतु या वसतिगृहाला चालविण्यामध्ये अनंत अशा प्रकारच्या अडचणी होत्या आणि त्या अडचणींचा सामना करत जीवप्पाने हे वसतिगृह पुढे चालविलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यामधली एक अडचण विचित्र अशा पद्धतीचे 1928च्या दरम्यान निर्माण झाली आणि ती अडचण अशी होती की सोलापुरामध्ये हिंदू मुस्लिम दंगली निर्माण झालेल्या होत्या, झगडा निर्माण झालेला होता आणि या झगड्यामध्ये अस्पृश्य वर्गाने हिंदूंच्या बाजूने सहभाग घेतला नाही, हिंदूंची बाजू घेतली नाही. म्हणून सोलापूर नगरपालिकेने या वसतिगृहाला असलेली जी काही दिली जाणारी ग्रँट होती ती ग्रँट, अनुदान हे बंद केलं. आता वसतिगृहास मिळणारं अनुदान बंद झाल्यानंतर हे वसतिगृह चालविणं हे एक अत्यंत अवघड, जिकिरीची अशा प्रकारची गोष्ट होती. परंतु ऐदाळेंनी हार मानली नाही आणि जीवप्पांनी त्यानंतर आपल्या समाज बांधवांच्याकडून मदत घेऊन इतर समाजातील जे दानशूर अशा प्रकारचे लोक आहेत या दानशूर लोकांची मदत घेऊन हे वसतिगृह पुढे तसंच चालू ठेवलं. त्यानंतर एकूणच या वसतिगृहाच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या बरोबर जीवप्पांचा जो काही संबंध आला तो त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत टिकून राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि जीवप्पांचं असणारं इमान, जीवप्पांची असणारी आपल्या कामाच्या प्रति निष्ठा ही बाबासाहेबांनी हेरली आणि बाबासाहेबांनी वसतिगृहाचं अधीक्षक पदावरच जीवप्पांनी राहावं यापेक्षा त्यांनी आणखी काहीतरी मोठं काम करावं, त्यामध्ये आपलं योगदान द्यावं म्हणून 1928 मध्ये बाबासाहेबांनी जीवप्पांकडून वसतिगृहाची जबाबदारी ही काढून घेतली आणि ती जबाबदारी उद्धव धोंडो शिवशरण आणि हरिभाऊ तोरणे गुरुजी यांच्याकडे सोपवली. आता वसतिगृहाचं काम जीवप्पांकडे काढून घेतल्यानंतर बाबासाहेबांनी जीवप्पांना राजकीय आणि
सामाजिक कार्याची धुरा ही त्यांच्याकडे सोपविली आणि मग वसतिगृह अधीक्षक पदापासून आपल्या कार्याची सुरुवात करणारे जीवप्पा हे सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे नेते बनले, धुरीण बनले असं आपल्याला दिसून येतं. आणि मग त्यानंतर बाबासाहेबांच्या पक्षाकडून निवडणूक लढवून ते सोलापूर नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांची शिक्षणाविषयी असणारी जी काही तळमळ आहे ही पाहून त्यांना नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सभापती पदाची जबाबदारी ही त्यांच्याकडे सोपवण्यात आली. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर शिक्षण मंडळाचं सभापती पद हे अण्णासाहेब ऐदाळे अर्थात जीवाप्पा ऐदाळे यांना देण्यात आलं. अनेक वर्ष ते शिक्षण मंडळाचे सभापती म्हणून काम करत होते आणि या कार्यकाळामध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखविली, आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. त्यांनी अनेक मराठी शाळांची सुरुवात सोलापूरमध्ये केली. त्याच पद्धतीने कन्नड माध्यमाच्या अनेक शाळा त्यांनी सुरू केल्या. खरं तर ज्या वेळेला जीवप्पा हे शिक्षण मंडळाचे सभापती बनले त्यावेळेला सोलापूरमध्ये एकही कानडी भाषिक शाळा ही अस्तित्वात नव्हती. रावबहादूर मुळे हे त्यावेळेला नगराध्यक्ष होते आणि जीवप्पांनी त्यांच्याकडून मान्यता घेऊन सोलापूरमध्ये कन्नड शाळा ही सुरू केली आणि सोलापुरातील कन्नड भाषिक मुलांना आपल्या मातृभाषेमध्ये शिक्षण घेण्याची संधी ही जीवप्पांमुळे उपलब्ध झाली. म्हणून आपण जीवप्पांच्या एकूण कार्याकडे लक्ष दिलं तर लक्षात येतं की अनेक मराठी कानडी शाळा या जीवप्पांच्या कार्यकाळामध्ये सोलापूरमध्ये सुरू झाल्या. त्याबरोबरच जीवप्पांनी आणखी एक महत्वाचं काम केलं ते म्हणजे हे की अस्पृश्य समाजातील मुला मुलींना शिक्षक होण्यासाठीचं आवश्यक असलेलं जे काही प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण घेण्याला मदत केली आणि त्यांना शिक्षकाच्या नोकऱ्या मिळवून देण्याचं काम हे जीवप्पांनी केलं. दिगंबर काटे गुरुजींना त्यांनी नगरपालिकेच्या विद्यावेतनातून बेळगावला शिक्षकाच्या ट्रेनिंग करता पाठविलं. हे दिगंबर काटे पुढे जाऊन जीवप्पांचे जावई झाले. तर या दिगंबर काटेंना शिष्यवृत्ती देऊन बेळगावला पाठवून शिक्षकाचं प्रशिक्षण त्यांनी पूर्ण करायला लावलं आणि सोलापूरमध्ये परत आल्यानंतर त्यांनी त्यांना शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केली. त्याबरोबरच आपल्या धाकट्या भावांची म्हणजे निळकंठांची जी काही पत्नी होती बंगारव्वा, या बंगारव्वांना नगरपालिकेत ठराव पास करून त्यांनी पुण्याला वुमेन्स ट्रेनिंग कॉलेजला शिक्षण घेण्याकरता पाठविलं. त्याकरता महिना 10 रुपयाची स्कॉलरशिप शिष्यवृत्ती ही त्यांनी मिळवून दिली आणि अशा पद्धतीने आपल्या धाकट्या बंधूंच्या पत्नीला देखील त्यांनी शिक्षकाचं शिक्षण पूर्ण करायला लावलं, शिक्षकासाठी आवश्यक असलेली ट्रेनिंग पूर्ण करायला लावलं आणि परत आल्यानंतर नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून त्यांनी नियुक्त केलं. ही 1-2 उदाहरणं नावादाखल सांगितली, परंतु याशिवाय अनेक तत्कालीन अस्पृश्य मानल्या गेलेल्या मागास समाजातील आपल्या समाज बांधवांना शिक्षकासाठी आवश्यक असणारं ट्रेनिंग घ्यायला त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं. त्याकरता नगरपालिकेतून त्यांनी त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली आणि शिष्यवृत्ती मिळवून देऊन त्यांना शिक्षक म्हणून नेमणूक करण्याचं काम हे जीवप्पा ऐदाळेंनी, अण्णासाहेब ऐदाळेंनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवातीला बंगारव्वा ज्या वेळेला शिक्षण घेऊन सोलापुरात आले आणि त्यांची शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. एकूणच तो काळ जर आपण बघितला तर स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, उच्च नीचतेचा भाव, स्पृश्यास्पृश्यतेचा भाव समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अजूनही अस्तित्वात होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले तिथे बंगारव्वांना त्या अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले असतील तर त्यात काही मोठी गोष्ट नाही. मग अशा वेळेला बंगारव्वांच्या बरोबर असणारे जे काही सवर्ण सहकारी आहेत हे सवर्ण सहकारी
तिला योग्य वागणूक देत नाहीत, तिच्यावर बहिष्कार टाकतायत, हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला नगराध्यक्ष असणारे शेठ माणिकचंद शहा यांनी त्यांना ही बातमी जेव्हा समजली त्यावेळेला अण्णासाहेबांशी म्हणजे जीवप्पांशी चर्चा करून त्यांनी महार, मांग इत्यादी जातींच्या मुलामुलींच्यासाठी म्हणून शाळा क्रमांक 7 ही नगरपालिकेची शाळा थोरला राजवाडा या ठिकाणी सुरू केली आणि त्या ठिकाणी त्यांनी बंगारावांना शिक्षिका म्हणून नियुक्त केलं. खरं तर पुणे करार ज्या वेळेला झाला आणि पुणे करार झाल्यानंतर नंतरच्या काळी 1935च्या कायद्यान्वये पुढे निवडणुका येऊ घातल्या आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रांतिक विधानसभाच्या निवडणुकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पक्षाच्या मार्फत या निवडणुका लढविल्या आणि मग या निवडणुका लढवत असताना सोलापूरमधून आपल्या पक्षाच्या मार्फत कुणाला उभा करावं असा जेव्हा प्रश्न आला त्यावेळेला जीवप्पांखेरीज दुसरं नाव त्यांच्या डोळ्यापुढे आलं नाही आणि त्यांनी आपल्या पक्षाच्या मार्फत जीवप्पांना या प्रांतिक विधानसभेच्या निवडणुकाकरता उमेदवार म्हणून जीवप्पांची उमेदवारी जाहीर केली. खरं तर जीवप्पांना ज्या वेळेला उमेदवार म्हणून उभं करण्यात आलं त्यावेळेला स्थानिक असणाऱ्या आणखी काही व्यक्तींनी जीवप्पांना दिलेल्या उमेदवारीच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध करायला सुरुवात केलेली होती. आणि विरोध करण्याचं कारण असं होतं की जीवप्पा हे मूळचे सोलापूरचे नव्हते, ते जत येथून आलेले होते आणि तो उपरा आहे, तो बाहेरून आलेला आहे आणि म्हणून जीवप्पांना बाबासाहेबांनी उमेदवारी देऊ नये अशा प्रकारचा एक सूर काही लोकांनी लावला. त्याकरता जीवप्पांच्या विरोधामध्ये उमेदवारही उभे करण्यात आले. अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोलापूरमध्ये जीवप्पांच्या प्रचाराकरता आले आणि मतदारसंघामध्ये सर्वत्र सर्व गावांमध्ये जाऊन जीवप्पांचा प्रचार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या प्रयत्नपूर्वक त्यांना निवडून आणण्याकरता केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यावेळेला बाबासाहेब असं म्हणाले, माझा ऐदाळे हा प्रामाणिक आहे, समाजाच्या भरोशाचा आहे, मी त्याला शेंदूर लावलेला आहे, त्याला निवडून द्या. बाबासाहेबांनी केलेलं हे आवाहन हे समाजातील व्यक्तींनी मानलं. जीवप्पांना होणाऱ्या विरोधाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही आणि त्यांनी केलेल्या भरघोस मतदानामुळे बाबासाहेबांच्या पक्षांच्याकडून जीवप्पा हे विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाठविले गेले. बाबासाहेबांचा शब्द लोकांनी पडू दिला नाही आणि अशा रीतीने नगरसेवक, शिक्षण मंडळाचे सभापती अशी पदे भोगणारे जीवप्पा हे आमदार बनले. आणि मग आमदार बनलेल्या या जीवप्पांकडे फिरायचं म्हटलं तर स्वतःकडे सायकलही नव्हती. अतिशय निष्कांचन अशा प्रकारचे पत्र्याच्या दोन तीन पत्र्यांच्या खोल्यांमध्ये वास्तव्य करणारे, निवास करणारे अशा प्रकारचे हे जीवप्पा. आणि मग तेव्हा बाबासाहेबांनी आपली गाडी जीवप्पांना दिली आणि मग त्या काळातील मोठमोठ्या सवर्ण असणाऱ्या, सधन असणाऱ्या व्यक्तींच्याकडे देखील गाडी नव्हती. तिथे जीवप्पा 4 चाकी गाडीमध्ये फिरायला लागले. गाडीतून फिरणारा आमदार अशी त्यांची एक प्रतिमा ही त्या काळामध्ये निर्माण झालेली होती. बाबासाहेबांना असं वाटायचं की आपला जो कार्यकर्ता आहे, आपल्या पक्षाचा असणारा हा जो काही आमदार आहे त्याने सुटापुटात राहायला पाहिजे. बाबासाहेब अनेकदा आपले कपडे हे जीवप्पाला देत असत. आता जीवप्पांची शरीरयष्टी आणि बाबासाहेबांची शरीरयष्टी यांच्यामध्ये मोठं अंतर होतं आणि त्यामुळे जीवप्पा ते बाबासाहेबांनी दिलेले कपडे लहान करून घालत असत. बाबासाहेबांचे कपडे आपण घालतो आहोत याचा एक वेगळा अभिमान हा जीवप्पांना असत असे. आणि अशा रीतीने या जीवप्पांनी बाबासाहेबांच्या बरोबरीने काम करत असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन चळवळीचं, आंबेडकरी चळवळीचं एक अतिशय मोठं अशा प्रकारचं काम, मजूर पक्षाचे आमदार म्हणून काम करत असताना असेल किंवा बाबासाहेबांचे विचार गावोगावी पोहोचविण्याचं काम करताना असेल, त्यांनी खूप मोठं अशा प्रकारचं योगदान
दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक डोंगरा एवढं काम जीवप्पांनी उभं केलं. बाबासाहेबांचा सोलापूर जिल्ह्यातील कुठलाही दौरा असो त्या दौऱ्याच्या नियोजनाचं काम हे जीवप्पांच्याकडे असत असे. बार्शी येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत सभा परिषद जी झाली, या मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेचे 1924 साली झालेल्या या परिषदेमध्ये 26-27 नोव्हेंबर 1927 ला भरलेली दुसरी महार वतन परिषद जी सोलापूरला झाली, अशा या दोन्ही परिषदा भरविण्यामध्ये, त्याचं आयोजन करण्यामध्ये जीवप्पांचं अतिशय मोठं अशा प्रकारचं योगदान होतं. 1927 मध्ये सोलापूरला झालेल्या दुसऱ्या महार वतनदार परिषदेचं स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी ही जीवप्पांनी पार पाडली. स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय चांगलं असं मार्गदर्शनपर भाषणही तिथे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महाडच्या परिषदेनंतर वेगवेगळ्या ठिकाणी प्रबोधनपर अशा प्रकारच्या परिषदा घेण्यात याव्यात असं ठरण्यात आलं. लोकांमध्ये जागृती घडवून आणण्याचं ठरविलं गेलं. तेव्हा महाडच्या परिषदेनंतर पहिली परिषद ही सोलापूर येथे भरविण्यात आली आणि त्याचं स्वागताध्यक्षपद देखील जीवप्पांकडेच होतं. वतनदार महारांच्या घराण्याची दाद लावण्यासाठी म्हणून प्रत्येक जिल्ह्यात एक महार वतनदार संघ स्थापन करण्यात आलेला होता. सोलापूर शहराची जबाबदारी ही अण्णासाहेब उर्फ जीवप्पा ऐदाळ यांच्यावर सोपवण्यात आलेली होती. 24 मे 1932 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोलापूरला आले असताना पंचाच्या चावडीसमोर झालेल्या कार्यक्रमाचं स्वागताध्यक्षपद ही जीवप्पांकडेच होतं. यावेळी बाबासाहेबांना मानपत्र देण्यात आलेलं होतं आणि या मानपत्राचं वाचन देखील जीवप्पांनीच केलेलं होतं. 31 डिसेंबर 1937 रोजी पंढरपूर येथे भरलेल्या सोलापूर जिल्हा अस्पृश्य राजकीय परिषदेचं स्वागताध्यक्षपद देखील जीवप्पांकडेच होतं. या काळामध्ये आमदार म्हणून काम करत असताना जीवप्पांनी भूमिहीन असणाऱ्या आपल्या समाज बांधवांना सरकारच्या असणाऱ्या ज्या काही वन जमिनी आहेत, पडीक जमिनी आहेत, त्या कसण्याकरता आपल्या समाज बांधवांना मिळाव्यात यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. त्याकरता सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठे कुठे वन जमीन आहे, कुठे कुठे पडीक जमीन आहे, ती पाहून ती आपल्या समाज बांधवांना कसण्याकरता मिळावी यासाठी खूप प्रयत्न हे जीवप्पांनी केलेले आपल्याला पाहायला मिळतात. 1 जानेवारी 1938 रोजी मातंग समाजाची परिषद ही आयोजित करण्यात आलेली होती आणि याच दिवशी सोलापूर नगरपालिकेने बाबासाहेबांना मानपत्र दिलं. नुकतंच बांधण्यात आलेल्या भागवत थिएटरच्या इमारतीत हा कार्यक्रम झालेला होता. त्यावेळी आमदार जीवप्पा ऐदाळे हे बाबासाहेबांच्या बरोबर मंचावर विराजमान होते. 22-23 फेब्रुवारी 1941 रोजी कसबे तडवळे येथे महार मांग परिषद ही घेण्यात आलेली होती आणि या परिषदेच्या नियोजनात देखील जीवप्पांचाच मोठा सहभाग होता. ही परिषद आयोजित करणं, बाबासाहेबांना तेथेपर्यंत घेऊन येणं, बाबासाहेबांच्या बरोबरच ते तिथे आलेले होते आणि तिथे त्यांचं एक अतिशय चांगलं मार्गदर्शक अशा प्रकारचं भाषण हे झालेलं होतं. भाषणामध्ये आपण पाहतो की बाबासाहेबांसारखं नेतृत्व आपल्याला लाभणं हे आपलं एक महत् भाग्य आहे अशी भावना सातत्याने त्यांची त्या बाबतीमध्ये राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. आपली संपूर्ण हयात ही आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांनी घालविली आणि आमदार पदापर्यंत म्हणजे नगरसेवक, शिक्षण मंडळाचे सभापती, आमदार अशी विविध प्रतिष्ठेची पदं त्यांनी उपभोगली. परंतु ही प्रतिष्ठेची पदं उपभोगल्यानंतर देखील जीवप्पांनी कुठेही स्थावर जंगम कुठल्याही स्वरूपाची मालमत्ता ही जमविली नाही. इतकंच नाही तर त्यांच्या पत्नीचं निधन हे लवकर झालेलं होतं आणि सोनकांबळे नावाच्या गृहस्थांच्याकडून वृद्धापकाळामध्ये त्यांचं संगोपन हे केलं गेलं. पत्र्याच्या खोलीमध्येच आयुष्यभर जीवप्पा हे राहिले आणि बाबासाहेबांचे एक अतिशय निष्ठावान अनुयायी म्हणून आयुष्यभर ते
आपलं कार्य करीत राहिले. बाबासाहेबांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशी अनेक निष्ठावान माणसं जमविली, ज्यांनी आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचं अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं कार्य हे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बाबासाहेब सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते आणि या दौऱ्यावर आलेले असताना काही देवदासींनी बाबासाहेबांची भेट घेतली आणि या देवदासींनी बाबासाहेबांची भेट घेऊन आपल्या ज्या काही व्यथा आहेत, आपल्या ज्या काही वेदना आहेत, या बाबासाहेबांना सांगितल्या आणि आपल्या व्यथा वेदना बाबासाहेबांना त्यांनी सांगितल्यानंतर बाबासाहेबांच्या बरोबर गाडीमध्ये ऐदाळे होते. त्यांनी जीवाप्पांना सांगितलं की कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्ही एक अग्निकुंड प्रज्वलित करा आणि अग्निकुंड प्रज्वलित केल्यानंतर कार्यक्रमाच्या स्थळी आल्यानंतर त्यांनी या देवदासींच्या म्हणून असणाऱ्या, त्यांची ओळख असणाऱ्या अशा ज्या काही वस्तू आहेत, यामध्ये मणिमाळ असेल, परडी असेल, पोत असेल, जटा असेल, या त्यांच्या देवदासी असण्याची ओळख असलेल्या ज्या काही गोष्टी होत्या, या सर्व वस्तूंचं त्या अग्निकुंडामध्ये दहन करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं होतं. आणि यानंतर देवदासी प्रथा निर्मूलनाची मोहीम ही सोलापुरातून सुरू झाली आणि ती अण्णासाहेबांनी, जीवाप्पांनी सुरू केली. ती देशभर नंतरच्या काळामध्ये पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर विनायकराव मुळे यांनी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मागील जागेमध्ये 1.5 एकर जागा आणि या 1.5 एकर जागेमध्ये डिप्रेस्ड क्लासेसच्या वतीने, या डिप्रेस्ड क्लासेस संस्थेच्या वतीने 1.5 एकरामध्ये एक अनाथ विद्यार्थी वसतिगृह हे सुरू केलेलं होतं. कारण बाबासाहेबांनी सुरू केलेले वसतिगृह आणि त्याच्या एकूण मर्यादा वगैरे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन विनायकराव मुळेंनी हे वसतिगृह सुरू केलं आणि त्या वसतिगृहाचे अध्यक्ष डॉक्टर मुळे हेच होते. तर तज्ज्ञ संचालक म्हणून जीवाप्पांची त्या विश्वस्त मंडळावर नेमणूक ही झालेली होती आणि हे काम जीवाप्पांनी केलं. अनेक अस्पृश्य समाजातील विद्यार्थी तिथून शिकून पुढे आले. त्यांनी वैयक्तिक जीवनामध्ये मोठं यश संपादन केलं, नावलौकिक नंतरच्या काळामध्ये प्राप्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याप्रमाणे जीवाप्पा हे तसे आधुनिक विचारांचे होते. त्यांच्या बंधूंची म्हणजे निळकंठ व बंगारव्वा यांची जी मुलगी होती, तिचा विवाह निळकंठांनी पाळण्यामध्येच लावून दिलेला होता. खरं तर तो काळच असा होता की ज्या काळामध्ये बालवयामध्ये विवाह होणे, पाळण्यामध्ये विवाह होणे या गोष्टी तत्कालीन समाजामध्ये सामान्य होत्या, म्हणजे सतत चालत असत आणि त्याचं काही वेगळेपण समाजाला वाटतही नसे. परंतु ज्या वेळेला ही मुलगी मोठी झाली, ही मुलगी वयामध्ये आली आणि तेव्हा तिला नांदवण्यासाठी म्हणून माहेरून सासरी नेण्यासाठी तिची सासरची मंडळी आली आणि सासरच्या मंडळीने जबरदस्ती तिला नांदविण्यास नेण्याचा प्रयत्न केला. आणि हे जेव्हा जीवाप्पांच्या लक्षात आलं त्यावेळेला जीवाप्पांनी पोलिसांची मध्यस्थी केली आणि लग्न जे पाळण्यामध्ये लागलेलं आहे ते जर मुलीला मान्य नसेल आणि मुलगी जर सासरी नांदण्यास जावयास तयार नसेल तर अशा वेळेला या मुलीवर हा विवाह लादू नये अशा प्रकारची भूमिका ही जीवाप्पांनी घेतली आणि ती भूमिका घेऊन त्या विवाहाच्या बंधनातून त्या मुलीची सुटका करण्याचं काम हे त्यांनी केलं. आयुष्यभर जीवाप्पांनी महार वतनी जमिनी ज्या होत्या त्या जमिनी वतनदारांना मिळवून देण्याचा, महार वतनदार जे होते त्यांना मिळवून देण्याकरताचा लढा हा अखेरपर्यंत उभा केला. 1946 साली ज्या वेळेला पुन्हा सार्वजनिक निवडणुका लागल्या त्यावेळेला शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या मार्फत बाबासाहेबांनी पुन्हा एकदा जीवाप्पांना उमेदवारी दिली. जीवाप्पा निवडणुकीला उभे राहिले, परंतु दुर्दैवाने या दुसऱ्या वेळेस निवडणुकीमध्ये त्यांना यश आलं नाही, ते पराभूत झाले आणि त्यानंतर काही काळामध्ये म्हणजे 1-2 वर्षांनी 1948 मध्ये जीवाप्पांचं अर्थात अण्णासाहेब ऐदाळेंचं निधन हे झालेलं आपल्याला दिसून येतं. एक व्यक्ती जो जत सारख्या संस्थानातून
सोलापुरामध्ये येतो. विवाहानंतरच्या कालखंडामध्ये सोलापूर हीच आपली कर्मभूमी मानतो. लक्ष्मी विष्णू सारख्या मिलमध्ये कामाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात करतो. परंतु इथे सुरू झालेल्या एका वसतिगृहाचं सुपरिटेंडंट पद बाबासाहेब त्यांना देतात आणि त्यानंतर तो बाबासाहेबांशी जोडला जातो आणि अखंड आयुष्यभर बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये, जातीअंताच्या चळवळीमध्ये, अस्पृश्यांना न्याय मिळवून देण्याकरता बाबासाहेबांनी उभारलेल्या या संकरामध्ये आपल्या आयुष्याची हवी अर्पण करतो. नगरसेवक पदापासून ते शिक्षण मंडळाच्या सभापती पदापर्यंत, तिथून पुढे आमदार पदापर्यंत आपल्या कर्तृत्वावर कर्तृत्वाने झेप घेतो. परंतु इतकं सगळं करताना देखील तो निष्कांचन राहतो, बाबासाहेबांशी एकनिष्ठ राहतो. पत्र्याच्या खोलीमध्ये संपूर्ण त्याचं आयुष्य जातं. असा एक अत्यंत कर्तृत्ववान आंबेडकरी चळवळीचा एक मोहरा म्हणून जीवप्पा उर्फ अण्णासाहेब ऐदाळे यांचं नाव आपल्याला घ्यावं लागतं. आणि सोलापूरच्या जडणघडणीमध्ये आंबेडकरी चळवळीतील एकूणच वाटचालीमध्ये अत्यंत महत्वपूर्ण असं योगदान देणाऱ्या या व्यक्तिमत्वाची ओळख आपणाला व्हावी या उद्देशाने हा व्हिडिओ केलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर आपण तो लाईक करावा, शेअर करावा, कमेंट करावी आणि अजून हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आपण सबस्क्राईब करावं अशी आपणास विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.